मी एक म्हणेल, तुम्ही फक्त जिल्हा परिषद म्हणायचं. तुम्ही सगळ्यांनी फक्त जिल्हा परिषद म्हणायचं. शाळा माझी, जिल्हा परिषदेची शाळा माझी. आवाज नाही येते, आवाज येत नाहीये, मोठ्याने आवाज आला पाहिजे. शाळा माझी, जिल्हा परिषदेची शिक्षक माझे, जिल्हा परिषद शिक्षक माझे. शाळा माझी, एक नंबरची शाळा. जिल्हा परिषद शाळेची मुलं. धन्यवाद मित्रांनो. खऱ्या अर्थानं बागवाडीत काय यावं वाटतं पवार साहेब, ते म्हणजे बागवाडीचे ग्रामस्थ आणि बागवाडीच्या माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल प्रथमतः तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही सारी मंडळी या आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या, या माझ्या मुलांच्या पाठीमागे उभे राहता. म्हणून 12 पटाची शाळा 35 पटापर्यंत जाते. याचं एकमेव कारण तुम्ही दिलेला प्रतिसाद आणि आमच्या शिक्षकांनी केलेलं काम. गणेशजी घाडगे साहेब, तुम्ही ज्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहात, म्हणून आज तालुकाभर संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं गॅदरिंग असतं, जिल्हा परिषदेचं वार्षिक स्नेह संमेलन असतं, त्या त्या ठिकाणी मुलांमध्ये संस्कार दिसतो, मुलांमध्ये संस्कृती दिसते. आणि हे फक्त आणि फक्त दिसतं ते माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत. हे ठामपणे सांगायला आम्हाला कोणतीही या ठिकाणी अभिमान वाटतो. आम्हाला त्या गोष्टीचा सार्थ ही एक गोष्ट आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या भागचा शैक्षणिक जर चांगलं काम पाहायचं असेल तर पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही गेलेले पाहिलेलं आहे. आज तुमच्या सगळ्यांसाठी एक चांगली पर्वणी अशी घडलेली आहे मित्रांनो, की आमच्या समवेत शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय दोंडगे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. पांडुरंग साहेब कुठेही तालुकाभर ते यावर्षी गेलेले नाहीत. गणेशजी नारायणगावमध्ये मिळाले, भेटले, त्यांना म्हटलं गाडीत बसा. 0 मिनिटात काही विचारलं नाही, कुठं जायचंय, काय जायचंय. गाडीत बसा म्हटल्याबरोबर लगेच गाडीत बसले आणि बागवाडीच्या गॅदरिंगला त्यांनी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. शाळेसाठी कोणतीही गोष्ट असू द्या, शाळेसाठी कोणतीही कमी गोष्ट असू द्या, माझ्या ग्रामस्थांनी ती पूर्ण केलेली आहे. शाळेची एवढी सुंदर इमारत आहे, एवढं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड आहे, पुढं प्युअर ब्लॉक बसवलेलं आहे. हे सगळं आणि सगळं तुमच्या या योगदानामुळे आहे. आज तुम्ही इथे आलात. शाळा राहिली पाहिजे, जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे, जिल्हा परिषदेची गुणवत्ता राहिली पाहिजे, यासाठी तुम्ही सगळेजण कटिबद्ध आहात. आणि ते कटिबद्ध राहण्यासाठी आमचे शिक्षक देखील तेवढीच मेहनत या ठिकाणी घेत आहेत. आमचे डुकरे सर या ठिकाणी आलेले आहेत. आमचे टी.डी. जाधव, जो संपूर्ण तालुक्यामध्ये टेक्नो सेवी, मी गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं, संपूर्ण तालुक्यामध्ये तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे ते टी.डी. जाधव सर तुम्हाला लाभलेले आहेत. हे त्या ठिकाणी नेहमी तुमचं भाग्य आहे. आदरणीय आमचे डुकरे सर सुद्धा अतिशय कामाचा माणूस या ठिकाणी तुम्हाला लाभलेले आहेत. यापूर्वीचे शिक्षक देखील खामकर सरांच्या माध्यमातून अनेक शिक्षक या ठिकाणी काम करून गेलेले आहेत. माझ्या माई माऊलींना विनंती आहे, अगदी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो, तुम्ही ज्या विश्वासाने मुलं या आमच्या शाळेमध्ये टाकलेली आहेत, तुमच्या विश्वासाला हे माझे सारे शिक्षक कुठेही तडा जाऊन देणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पुढं या कार्यक्रमाला जायचं, मीटिंग आहे, तुमची सगळ्यांची रजा घेतो. पांडुरंग साहेब, पवार साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात. आमच्या शाळेवर असंच प्रेम साहेब याही पूर्वी काळात राहिलेले आहे, याही पुढच्या काळात आपलं सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा बागवाडीच्या सर्व माझ्या
गावच्या ग्रामस्थांना मानाचा मुजरा आणि आमचा यथोचित मानसन्मान केला त्याबद्दल देखील मनपूर्वक धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.